श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आईच्या एक ओळखीच्या ताई आहेत, त्यांनी यल्लमा देवी नव्याने बसवणार आहेत। म्हणजे ज्यावेळी आपण नव्याने बसवणार असतो तर त्यावेळी काय करायचं असतं तर असं सौंदत्यहून टाक आणायचे असतात आणि तांदळाच्या डब्यामध्ये घालून ज्यांच्या घरी यल्लमा देवी आहे त्यांच्या घरामध्ये ते ठेवायचे असतात। म्हणजे डायरेक्ट आपल्या घरी घेऊन जायचं नाही, त्यांच्या घरामध्ये ठेवायचं। एक रात्र कसना दुसऱ्याच्या घरामध्ये ठेवायचं आणि त्यानंतर मग आपल्या घरी ते न्यायचे असतात जागरण वगैरे घालून। तर तोच त्यांचा कार्यक्रम होता, म्हणून त्या ताई आल्या आणि त्यांनी ते टाक ठेवले आणि परत ते गेले। 2 चाकीवरून ते सौंदर्य डोंगराला गेलेले होते बघा। आणि आजचा चंद्र बघू शकता, जून खाऊन मी आणि आई मंदिराच्या कट्ट्यावर बसलेलो आणि किती छान चंद्र दिसत होता। आणि हा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे इथले म्हणजे माहेरचं माझ्या रूटीन दाखवणार आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत। सकाळी उठलं की दारामध्ये झाडे खूप असल्यामुळे त्याची पानं वगैरे जास्त पडतात। बघू शकता तुम्ही, चाफ्याचं झाड आहे, चाफ्याची फुलं वगैरे पडतात। आणि सकाळ सकाळी आम्ही असं चुलीवर पाणी तापवत आहे। आता आईची अंघोळ झालेली आहे आणि माझं पाणी तापवून तिनं ठेवलेलं आहे। आणि आमच्या घराच्या समोर असं हनुमानचं मंदिर आहे, तिथलं पण सगळं स्वच्छ करावं लागतं। मग मी कधी लोटते आणि मी नसल्यावर या वहिनी पण लोटतात आणि पाणी वगैरे मारून मग रांगोळी वगैरे घालतात। सकाळ सकाळी ही इथं कामं असतात बघा। तसं कागलमध्ये हे काम नसतं, कारण कागलमध्ये अंगणच नसल्यामुळे लोटायचा काय प्रश्नच येत नाही। आपला तो वरांडा आहे तेवढा लोटला की काम झालं। खरं असं अंगण असले की छान वाटतं, लोटायला करायला मस्त वाटतं। लग्नाच्या आधी मी रोज सकाळी लवकर उठून मंदिर आणि आमचं हे अंगण 5-5:30ला म्हणजे लोटून सर्व काही व्हायचं। पण आता इथं आल्यावर मी काय करते तर थोडा वेळ उशीर झोपते, म्हणजे 7-7:30पर्यंत झोपते आणि मग तिथनं पुढं उठून लोटत असते। पण कागलमध्ये जे वातावरण आहे ते अजिबात चांगलं वाटत नाही बघा, कारण कायम दार लावून आपण आतच असतो, इथं कसं बरं वाटतं। शुभ सकाळ आणि घामाच्या धारा बघू शकता तुम्ही। आंघोळ करून आलेले आहे मी, तरी सुद्धा धारा बघा, खूप भयंकर गरम व्हायला लागलेलं आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं इथलं रुटीन दाखवणार आहे दिवसभराचं। कसं वाटतं ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। कसं होतं तर व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं कमेंट करणं विसरून जाता। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा। आणि आमचे गणपती बाप्पा बघू शकता तुम्ही, सकाळ सकाळी मी तुम्हाला गणपती बाप्पांचं दर्शन दिलेलं आहे। देवपूजा काय अजून झालेली नाही, आत्ता करणार आहे। आणि माझी आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी आई कुठे गेली म्हणून हुडकत होते, तर तोपर्यंत तिचं पापड आज करायचं आहे आणि पापडखार संपलेला होता, त्यामुळे पापडखार आणायला गेलेली होती। आणि ह्या वहिनी इकडे रांगोळी घालतायत आणि त्यांना माहितीच नव्हतं की मी त्यांचं शूटिंग करत आहे। त्यांनी म्हणजे त्या पण ह्याला कामाला जातात, गारमेंटला कामाला जातात, त्यामुळे त्यांना पण सगळं आवरून लवकर जावं लागतं, त्यामुळे पटाटा त्या आवरत होत्या आणि मी इकडे त्यांचं शूटिंग करत होते। अशा पद्धतीने इथं रोजचं रुटीन असतं बघा, सगळं लोटायचं, पाणी मारायचं, परत छोटीशी कसना रांगोळी दारात काढली की छान वाटतं। अजून मी चहा घेतलेला नाही, आई आल्यावर म्हटलं दोघीजण सोबतच चहा घ्यायचा म्हणून चहा घेतला नाही। तोपर्यंत ती दुकानला गेलेली, मग मी तोपर्यंत इथं वहिन्यांचा व्हिडिओ करत उभारलेले होते। इथलं वातावरण खूप छान आहे आणि दिवस कसा गेलेला सुद्धा इथं कळत नाही। तसं कागलमध्ये नाही, कागलमध्ये कसं सगळं आवरायचं आणि दुकानात म्हणजे एकच रुटीन असतं, त्यात काय बदल नसतो। आणि हनुमानचं आमच्या दर्शन सर्वांनी घ्यायचं आहे। आणि मंडळाच्या पोरांनी गणपतीचा पण पोस्टर इथं म्हणजे मंडळाचा पोस्टर आहे तो लावलेला आहे, त्याच्यासमोर पण त्या वहिनी रांगोळी काढत होत्या। तोपर्यंत आई दुकानाहून जी पापडखार आणि मिरा आणायला गेलेली, तर ती घेऊन आली। तिला म्हटलं चल चहा घेऊया, आता दोघीजण मिळून चहा घेणार आणि त्यानंतर मग मी कपडे वगैरे धुणार आहे।
आणि आई देवपूजा करणार आहे. आणि इथं कपडे धुवायला खूप छान जागा आहे बघा. आपटून बडवून असं धुता येतं. कागलमध्ये कसं आपल्याला बाथरूममध्ये धुवावं लागतं, त्यामुळं व्यवस्थित धुता येत नाही. खरं म्हणजे असं जागा पाहिजे का कपडे धुवायला, म्हणजे पटपट पटपट असे व्यवस्थित कपडे निघतात. आणि किती पण मळलेले कपडे असून दे एकदम क्लीन निघतात. कागलमध्ये तसं नाही आहे, बाथरूममध्येच आपल्याला धुवावं लागतं. त्यामुळं अजिबात कपडे धुतल्यासारखं सुद्धा वाटत नाही. असं आपटून बडवून कपडे धुतलं की बरं वाटतं. पहिल्यापासून मी अशी उभा राहून सुद्धा इथं मी म्हणजे जे आपले बेडशीट वगैरे असतात किंवा मोठा अंथरूण वगैरे असतं ते असं उभारून धुवून आपटून बडवून धुवायची. खूप छान वाटायचं. आणि त्यानंतर म्हणजे जी माणसं तब्येतीनं बारीक आहे त्यांचा हा उपयोग आहे बघा. आता त्या ताई आहेत त्या बॅरेलवर चढून कपडे वाळत घालत होत्या आणि मी शूटिंग करता त्यांच्या लक्षात आल्यावर पटणं त्या खाली उतरल्या. कपडे काय जास्त नव्हती, कारण 4 माणसांचेच कपडे. आणि आजची रांगोळी माझी तुम्ही बघू शकता. इथं जागा मोठी असल्यामुळं किती पण मोठी रांगोळी घाला, म्हणजे जेवढी तुम्हाला मनसोक्त रांगोळी घालता येईल तेवढी घातला तरी काही हरकत नाही. फक्त वेळच पाहिजे. इथं मी वेळानं उठते त्यामुळं रांगोळी घालायला थोडा वेळ होतो, त्यामुळं मी गडबडीत तशी घातलेली आहे. आणि कालच्या शेवाळ्या आणि त्यानंतर आईच्या पण शेवया त्या ताईने आज आणून दिलेल्या होत्या, तर सगळ्या त्या आज वाळत घातलेल्या आहेत. आणि आई आमची रोज गणपतीला हराळी घालते, रोज 2 पेंड्या हराळी घालते. आणि आपल्या शेजारीच हे माग आहे, रॅपील असं त्या मागाचं नाव आहे. आणि जे पॅन्टचं कापड असतं ते इथं तयार होतं. आमच्या घराला लागून पलीकडंच ते माग आहे. आणि हे बहुतेक ॲटोमॅटिक माग असतात. आणि जे आपले हातमाग यंत्रमाग असतात ते एवढे हे नसतात, पण याला थोडे कष्ट कमी असतात बघा. जे यंत्रमाग असतात त्याला थोडे कष्ट जास्त असतात. आणि आज आईचे पापड आम्ही करत आहे. आईचे जे 1 किलोचे पापड होते ते आज बनवणार आहे. आणि ते आम्ही दोघी लाटत होतो. मग म्हटलं थोडंसं दुपारी कंटाळा आलेलं, त्यामुळे स्त्रीला म्हटलं की कुल्फ्या घेऊन ये जा. 10 रुपयाला कुल्फी आहे. खरं म्हणजे टेस्ट खूप छान आहे. आणि उन्हाळ्यातच कुल्फी खाल्लेली बरी, कारण पावसाळ्यात वगैरे काय आपण खाऊ शकत नाही. आणि त्यानंतर भूक लागलेली, मग आईला म्हटलं रात्रीची जी भाकरी वगैरे राहिलेल्या होत्या त्या फोडणी मारायच्या होत्या, म्हणजे तुकडं बनवायचं आहे. असं भाकरी वगैरे राहील तर आम्ही टाकत नाही बघा. तर काय करतो, भाकरी भिजवून घ्यायच्या आणि त्यानंतर कढईमध्ये 1-1.5 पळी तेल घातलेलं आहे. जिरं, मोहरी, कांदा, कढीपत्ता घातलेला आहे. आणि कांदा चांगला भाजला की आपण त्यामध्ये थोडीशी हळदसुद्धा घालायची आहे. एक जण यामध्ये टोमॅटोसुद्धा घालतात. टोमॅटो घातले तरीसुद्धा खूप छान लागतं. आणि शिळ्या भाकरी जी लोक खात नाहीत त्यांच्यासाठी हे बरं आहे बघा. म्हणजे अजिबात शिळी भाकरी आहे असं वाटत नाही. एकदम आपण जे पोहे करतो, कांदे पोहे, त्याप्रमाणे ही रेसिपी लागते. आता कांदा चांगला भाजलेला आहे. आपण थोडीशी हळद त्यामध्ये घालायची आहे. हळद पण तेलात चांगली परतून घ्यायची. आणि जे आपण भिजवून बारीक केलेले भाकरीचे तुकडे होते ते आता त्यामध्ये घालायचे आहेत. आणि वरून थोडंसं मीठ घालायचं. झाले आपले तुकडे तयार. आणि यामध्ये तुम्ही पातळ आमटी घालून खाल्ला तर खूप छान लागतात. अशा पद्धतीने रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. त्यानंतर आमच्या आईच्या हातची आणखीन एक नवीन रेसिपी तुम्हाला दाखवते. सुंठ कशी तयार होते तर बघा, तिनं घरच्या घरी शोध लावलेला आहे. आलं खिसलेलं आहे आणि खिसून वाळवलेलं आहे आणि त्याची घरच्या घरी सुंठ बनवलेली आहे. मला म्हणते सुंठ 10 रुपयाला केवढीशीच देतात, त्याच्यापेक्षा आपण आलं विकत आणूया आणि खिसून वाळवूया, म्हणजे त्याची सुंठ घरच्या घरी तयार करता येते. मला पटलं नव्हतं,
पण खरोखरच खूप छान सुंठ तयार झालेले आहे बघा. एकच दिवस वाळवलेला आहे. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे खिसून आलं, उन्हात वाळवलं आणि ते चाळलं तर सुंठ निघलेली आहे बघा त्याची. आता उद्याला आणखीन थोडं ऊन देणार आणि मिक्सरला परत हे सगळा चोथा फिरवायचा आणि मग चाळायचा. आणि एका बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवला फ्रीजमध्ये तर घरच्या घरी आपली म्हणजे कोणतीही केमिकल न वापरता अशी सुंठ घरच्या घरी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने मैत्रिणींनो आजचा छोटासा ब्लॉग होता. कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी.